अपना वाला चाइनीज। आणि महायुतीमधनं एक अत्यंत महत्त्वाची अपडेट। ज्या दोन महत्त्वाच्या जागांवर महायुतीमध्ये तिढा कायम होता तो तिढा आता सुटलाय। पहिली जागा नाशिकची। नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या भुजबळांची वर्णी लागलेली आहे, तर साताऱ्याच्या जागेवर उदयनराजे भोसलेच भाजपच्या तिकिटावर लढणार हे स्पष्ट झाले। साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात उदयनराजे भोसले जे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत त्यांची जागा रिक्त होईल आणि ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल। उरलेल्या 2 वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या जागेवर राज्यसभेवर नियुक्त केला जाईल आणि उदयनराजे भोसले हे भाजपच्याच तिकिटावर साताऱ्यामधनं निवडणूक लढतील। महायुतीमधल्या या 2 जागांवर तिढा होता। नाशिकची जागा कोण लढणार? नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भुजबळांची वर्णी लागले। नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे होती, मात्र आता ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेली आहे। भुजबळ या जागेवरनं लढतील, तर दुसरीकडे साताऱ्याच्या जागेवर उदयनराजे भोसले हे उमेदवार असतील भाजपचे। म्हणजे नाशिक आणि सातारा या दोनही जागांमध्ये महायुतीचा जो तिढा होता तो संपलाय। नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिली आहे, तर साताऱ्याची जागा भाजपकडे गेली आहे। उदयनराजे भोसले हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेचे खासदार करण्यात आलं होतं। साताऱ्यामध्ये पोटनिवडणूक झाली होती, त्यानंतर श्रीनिवास पाटील हे सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर। सध्या श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांच्या सोबत आहेत, त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार की भाजपला जाणार याबाबत तिढा कायम होता। उदयनराजे भोसले या मतदारसंघातून निवडणूक लढवायला इच्छुक होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आपण ही निवडणूक लढवणार नाही असं उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे अखेर तिढा संपलाय। उदयनराजे भोसलेच या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असतील आणि ते भाजपच्या तिकिटावर भाजपच्या चिन्हावर लढतील हेही स्पष्ट झाले। आणखीन माहिती निलेश बुधावले आपल्याला देतील। निलेश, कविता, लोकसभेच्या जागांची अदलाबदल झाल्याचं महायुतीत पाहायला मिळतंय। साताऱ्याची जागा जी आहे ती आता भाजप लढणार आहे, तर राष्ट्रवादीची नाशिकची जी जागा आहे त्या ठिकाणी आता राष्ट्रवादीचे उमेदवार लढणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपच्या चिन्हावर लढतील, तर नाशिकमधून छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मागच्या 2 दिवसांपासून सातत्यानं सातारा आणि नाशिक बाबतीत बातम्या येत होत्या की या ठिकाणाहून नाशिकमधून कुठेतरी छगन भुजबळ निवडणूक लढतील अशी चर्चा होती। आता त्याच्यावर शिक्कामोर्तब होत आहे। तर दुसरीकडे साताऱ्यातून जी भूमिका उदयनराजे भोसले यांना घेतली होती तीच आता मान्य करत पक्षानं देखील त्यांना चिन्हावर लढण्याची परवानगी दिली आहे। नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानंतर शिवसेनेची काय भूमिका? आपण जर पाहिलं तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नाराजी व्यक्त केली। आज एक नाशिकमध्ये बैठक देखील पार पडली आणि त्यानंतर हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते मुंबईला भेटायला येणार असल्याची माहिती मिळत होती। अद्याप हे या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत। काही वेळामध्ये ते मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतील आणि आपली जी भूमिका आहे, आपली जी नाराजी आहे ती त्यांच्यासमोर बोलून दाखवताना आपल्याला पाहायला मिळते। निलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।